गॅस सिलेंडर हा आज प्रत्येक घराचा महत्त्वाचा भाग बनला आहे. पण आता त्यात गॅस सिलेंडर कनेक्शनबाबत काही नियम बदलले आहेत. हे बदल माहिती नसतील तर भविष्यात सिलेंडर बुक करताना किंवा गॅस सेवा घेताना अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच 1 जुलैपासून लागू झालेल्या या महत्त्वाच्या नियमांबद्दल जाणून घेणं प्रत्येक LPG ग्राहकासाठी गरजेचे आहे. तर चला हे नियम जाणून घेऊयात. सर्वात आधी बोलूयात ई-KYC बद्दल. सरकारने LPG ग्राहकांची माहिती अद्ययावत करण्यासाठी ई-KYC प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यांनी अद्याप ई-KYC केलेलं नाही त्यांनी ती शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी. कारण भविष्यात गॅस वितरण अधिक पारदर्शक करण्यासाठी आणि डुप्लिकेट कनेक्शन रोखण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे ज्या घरांमध्ये PNG म्हणजेच पाईप गॅस आणि LPG सिलेंडर अशी दोन्ही कनेक्शन आहेत त्यांना LPG कनेक्शन सरेंडर करावं लागणार आहे. मात्र भविष्यात गरज भासल्यास विशेष कुपनच्या आधारे पुन्हा LPG कनेक्शन घेता येणार आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात LPGच्या किमतीत घट झाल्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय केंद्र सरकार आणि तेल कंपन्या जाहीर करतील. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? LPG गॅससाठी ई-KYC अनिवार्य करण्याचा निर्णय योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोलमेटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.